नमस्कार, मी स्वानंद आणि माझा मित्र महेश. डावे उजवेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत देवेंद्र बनणार का महाराष्ट्राचा पुढचा नरेंद्र याबद्दल. पण ह्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची. 2014च्या आधीचा भाजपा आणि त्यानंतरचा भाजपा ह्याच्यात पूर्णपणे फरक आहे. एखादा पक्षी केजमध्ये असल्यानंतर, कुठेतरी पिंजऱ्यामध्ये असल्यानंतर, तसं पिंजरा तुटल्यानंतर तो कसा ॲक्च्युली मुक्त संचार करत असतो, तशी काहीशी कंडिशन भाजपची झाली आहे का? टॉक्सिक रिलेशनशिपमधनं बाहेर पडल्यानंतर भाजप आता जास्त मुक्तीनं, स्वातंत्र्यपूर्ण आणि आता ॲक्च्युली एक झेप घेत आहे का, ह्याचा देखील एक विचार केला पाहिजे. माझं मत आहे की भाजप महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या जोखडाखाली होती, त्यांच्या प्रेशरखाली होती. कुठेतरी लहान भाऊ म्हणून वागणूक ही भाजपला मिळत होती. निर्णयामध्ये कुठेही भाजपला स्वातंत्र्य नव्हतं. मातोश्रीचं वर्चस्व हे आपल्याला कायम निर्णयांमध्ये बघायला मिळत होतं. फार फेमस कार्टून्स त्यावेळेसची आपल्याला आता फेमस आहेत, ती बघायला मिळतात. पण महत्त्वाची गोष्ट, भाजप 2014 नंतर ज्यावेळेस मुक्त झाली, स्वतंत्र लढली, त्यावेळेसपासनं त्यांचा ॲक्च्युली कुठेतरी एक फिनिक्स पक्षासारखा उदय हा महाराष्ट्रात बघायला मिळाला का? आज महाराष्ट्रातली सगळ्यात डॉमिनंट पार्टी ही भाजप आहे. 2014च्या आधी महाराष्ट्रातली 4 नंबरची पार्टी ही भाजप होती. सो हा 4 ते 1 हा जो प्रवास आहे, हा प्रवास भाजपनी केला कसा हे देखील फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपला फार मोठा इतिहास आहे, फार मोठं नेतृत्व महाराष्ट्रात त्यांना मिळालं आहे. पण महत्त्वाची गोष्ट, RSSचं मुख्यालय जरी महाराष्ट्रात असलं, मोठ्या प्रमाणात मराठी वर्चस्व जरी त्याच्यावर असला, तरी देखील भाजपला महाराष्ट्रामध्ये फार जास्त यश हे 1970, 80, 90च्या दशकात मिळालं नाही. राम मंदिर जे मूवमेंट होती, त्या मूवमेंटच्या वेळेस देखील कुठेतरी फार महत्त्वाचा रोल हा शिवसेनेने प्ले केला का? भाजपला कुठेतरी बॅकफूट किंवा बॅकसीट मिळालं का? उपमुख्यमंत्रीपद एवढीच काय ती झेप, असं भाजपचा रोल होता का? आणि तेच सडनली 2014 नंतर सगळं चेंज झालं का? नरेंद्र मोदी कुठेतरी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येतात आणि महाराष्ट्रामध्ये कुठेतरी देवेंद्र तयार होतो का? सो भाजपचं जे वर्चस्व आज आपल्याला बघायला मिळतोय, त्या वर्चस्वाची कारणं काय आहेत ही तर आपण जाणून घेऊच यात. पण हे जे कलेक्टिव्ह लिडरशिप भाजपकडे होती एकाळी महेश, ती आज एखाद्या कलेक्टिव्ह नसेल, मला माहीत नाही. पण जी कलेक्टिव्ह लिडरशिप होती त्याचा रोल तुला किती वाटतं या सगळ्यात? खरं आहे स्वानंद, 2014 लोकसभेच्या इलेक्शननंतर गोपीनाथ मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने एक नवीन प्रयोग केला, ते म्हणजे सामूहिक नेतृत्व. आणि त्या काळातले ते जे नेते होते, त्या अशा 5 नेत्यांना एकत्र आणून ते सामूहिक नेतृत्व आलं. त्याच्यामध्ये एकनाथ खडसे होते, सुधीर मुनगंटीवार होते, पंकजाताई मुंडे होत्या, देवेंद्रजी फडणवीस होते आणि विनोद तावडे होते. हे 5 लोकांचं नेतृत्व जर बघाल तर हे वेगळ्या वेगळ्या भागातून होते, वेगळ्या वेगळ्या जातीचे होते आणि वेगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंडचे देखील होते. त्यात ABVPमधून आलेले, संघामधून आलेले आणि लोकनेता असणारे, लोकांमध्ये मिसळणारे, असे सर्व कॅटेगरीतली लोकं होती. आणि त्याचा एक चांगला परिणाम दिसला, ज्याचा तू उल्लेख केलास की 4थ्या नंबरवरून ते 1ल्या नंबरवर आले. जवळपास 122 आकडा त्यांनी स्वतःचा निवडून आणला आणि त्यांना काही अपक्षांनी देखील नंतर पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना नंतर किंवा शिवसेनेला सोडल्यानंतर भाजपचं काय होईल असे अनेक वर्ष महाराष्ट्रात प्रश्न विचारला जात होता. त्याचं एक प्रकारचं उत्तर 2014 विधानसभेच्या निवडणुकींनी दिलं. आणि नुसतं ते दिलं नाही, तर हे नेतृत्व 2014 ते 19 इथे वारंवार दिसलं देखील. विशेषतः देवेंद्र फडणवीस हा एक नवीन फाइंडिंग भाजपला मिळालं का, असा वारंवार प्रश्न गेल्या 8 वर्षामध्ये चर्चेला आला आणि त्याचं उत्तर देखील वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आपल्याला मिळाली. आणि आज आपण जो व्हिडिओ करतोय त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये, विशेषतः महाराष्ट्रात, देवेंद्र फडणवीस यांची व्हॅल्यू आपल्याला दिसते. कारण राजकारणामध्ये न्यूसन्स आणि व्हॅल्यू या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या दोन्ही एकत्र राहिल्या तर अजून त्या महत्त्वाच्या होतात आणि ते गेल्या काही महिन्यात दिसत आहे. कारण साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी पदवीधरची जी इलेक्शन झाली, त्यात नागपूर असेल, पुणे असेल आणि औरंगाबाद असेल, या तिन्ही पदवीधर मतदारसंघामध्ये भीषण पराभव भाजपचा झाला होता. 2019ला हातातोंडाशी आलेला घास गेल्यानंतर विविध पक्षातली लोकं त्यांच्याकडे आली होती, परंतु ती देखील त्यांनी आत्ता तरी
टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेत असं दिसतंय. त्यामुळे नेतृत्वाचा जो विषय येतो तो जेव्हा सत्ता असताना येतो तसंच सत्ता नसताना देखील येतो. त्यामुळे आत्ता तरी असं आपण म्हणू शकतो की भारतीय जनता पक्षाने 2019 नंतर विशेषतः देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक चांगला प्रवास ते करतायत. मग त्यात त्यांचे सहकारी आहेत की आत्ता सध्या चंद्रकांतदादा पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, ज्यांना ABVPची खूप मोठी बॅकग्राऊंड आहे, संघामध्ये ते कार्यरत होते. तर ह्या सगळ्या दृष्टीने बघताना आपल्याला तसं जाणवत आहे. पण साधारण 2.5 वर्ष होऊन गेली भाजप सत्तेच्या बाहेर आहे आणि त्यामुळे काही वेळेला असं जाणवतं की ह्या 2.5 वर्षामध्ये भाजपला काही तोटे झाले का, भाजपला काही ठिकाणी फटके बसले का. तर ह्याबद्दल तुला काय वाटतं? 2019 सत्ता गेल्यानंतर भाजपचे विश्वासार्हतेबद्दल काही प्रश्न निर्माण झालेत का? म्हणजे असं म्हणतात की मासा आणि पुढारी हे ॲक्च्युली सत्य आणि पाण्याशिवाय तडफडत असतात. पण महत्त्वाची गोष्ट भाजपची विश्वासार्हता ही जी 5 वर्षांमध्ये त्यांनी कमावली, आणि हे एक फार महत्त्वाचं वाक्य मी इथं बोलतोय ॲज अ ॲनालिस्ट म्हणून. कारण 5 वर्षांमध्ये ज्या वेळेस कुठल्या टीका झाल्या, ज्या वेळेस कुठले स्कॅम्सच्या टीका झाल्या इस्पेशली, त्यावेळेस त्या नेत्यांना तिथनं हटवलं गेलं. त्यांना कुठेतरी बाहेर जायला सांगितलं, राजीनामा द्यायला सांगितला, पदं काढून घेतली किंवा कमी पदाचं त्यांना ॲक्च्युली पदं दिली, कमी महत्त्वाची पदं दिली. अशा परिस्थितीमध्ये एक क्लीन सरकार म्हणून जी एक इमेज भाजपकडनं तयार झाली होती, ती कुठेतरी पुढच्या ॲक्च्युली इलेक्शननंतर म्हणजे त्या इलेक्शन जे पहाटेचा जो शपथविधी झाला ह्याच्याबद्दल मी आज उहापोह करणार नाही, पण त्याच्यामुळे कुठेतरी विश्वासार्हतेला तडा गेला का? तर नक्कीच गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या ॲक्च्युली त्या इमेजला गेला. त्यानंतर त्यांनी साईडलाईन केलेलं बरंचसं भाजपचं नेतृत्व, ओके, ह्याच्यावर पण प्रश्न उभे केले. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे थोडक्यात सांगायचं थोडंसं विजनवासात गेल्यासारखे वाटत होते. त्यांच्याकडनं स्टेटमेंट येत होती पण राजकीय महत्त्व कमी झालंय का असं लोकांना वाटत होतं. कॉन्स्टंटली टीकेचे धनी आणि रिडिक्यूलचे धनी म्हणून ते ॲक्च्युली बघितले गेले. पण त्याचबरोबर त्यांनी जी एक उमेदीची उभारी घेतली आहे, मग थोडक्यात सांगायचं बिहारच्या इलेक्शन नंतर गोव्याचे इलेक्शन असेल आणि त्याचे प्रभारी म्हणून जे काम केले, त्याच्यामुळे जो भाजपचा जो एक ॲक्च्युली एक आलेख किंवा त्यामध्ये पण फडणवीसांचा जो आलेख दिसतो तो फार इंटरेस्टिंग आहे. पण या सगळ्यांमध्ये भाजपला अनेक प्रॉब्लेम आहेत. फक्त लॉस ऑफ फेथ हाच फक्त एक भाजपचा प्रॉब्लेम नसून भाजपला अनेक गोष्टी आहेत. पुढची इलेक्शन जी निवडणुका आता येणार आहेत लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या, महानगरपालिकेच्या पुणे मुंबईच्या आहेतच, त्याचबरोबर छोट्या छोट्या ॲक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन्स होणार आहेत. त्यानंतर खरी इमेज आपल्याला भाजपची कळणार आहेत. जे लोक बाहेरनं भाजपमध्ये आले आहेत ते ॲक्च्युली कोरोना कालखंड आणि या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमुळे आता शांत बसलेत का? आणि या निवडणुकांमध्ये जर भाजपला हारेचा सामना करायला लागला तर हे लोक ॲक्च्युली सोडून जातील का? कारण ह्यातल्या बऱ्याचशा लोकांची स्टेटमेंट्स वेगळी असतात. जसं भाजपला कुठेतरी बंगालमध्ये सहन करायला लागलं तसं महाराष्ट्रामध्ये सहन करावं लागेल का? हा एक प्रश्न भाजपसाठी फार महत्त्वाचा आहे. आणि दुसरा फार महत्त्वाचा म्हणजे सरकार पडणार यावरची विश्वासार्हता आहे, ती मात्र नक्कीच त्यांना झोंबणारी आहे. म्हणजे हे सरकार किती वेळ टिकणार? 1 महिना, 2 महिना, 1.5 महिना, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, आज ॲक्च्युली 2.5 वर्षापेक्षा जास्त कालखंड आला आहे. 3 वर्ष होतील काही महिन्यांनी. अशा परिस्थितीत अजूनही सरकार पडलेलं नाही आहे. त्यामुळे तो एक विश्वासार्हता आहे. आणि हे स्टेटमेंट सगळ्या नेत्यांकडनं झालं, क्लास 1च्या नेत्यांकडनं, 2nd, 3rd. मग ह्याच्यामुळे विश्वासार्हतेला तडा गेला का हा एक प्रश्न आहे. त्यामुळे भाजपसाठी चुनौतीचा कालखंड आहे. पण कधी स्थानिक स्वराज्य संस्था संपल्यानंतर, इलेक्शन संपल्यानंतर जर ते जिंकले तर भाजप ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी राहील, ह्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. पण जर ते हारले तर जे नेते बाहेरून आलेले आहेत ते परत उडी मारून जातील का हा एक प्रश्न उभा राहील. आणि विश्वासार्हतेबद्दल थोडासा प्रॉब्लेम मला नक्की जाणवतो. पण ह्याच्यावर काही काम चालू आहे भाजपमध्ये असं मला दिसतंय. ह्याबद्दल तुझं काय मत आहे? खरं आहे स्वानंद, कारण विश्वासार्हता ही तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही सत्तेत नसूनही लोक तुमच्याबरोबर राहतात. पण तू उचललेला मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्शन झालेल्या नाहीत कोरोनामुळे. त्या म्हणजे साधारण 14 महानगरपालिका ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, साधारणपणे 51 नगरपालिका आणि सुमारे 15 ते 18 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शन. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने कसोटी लागेल ती देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा यांची, हे मान्यच आहे. यात अजून एक महत्त्वाचा भाग मला असा वाटतो की 2019 नंतर देवेंद्रजींकडे नेतृत्व आल्यानंतर
त्यांनी पुढची जनरेशन जी आहे ती भाजपमध्ये ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला, की जी मूळ भाजपची होती आणि त्यातले काही भारतीय जनता पक्षात तुलनेने नवीन आले होते असे. मग याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांसारखा बाहेरून आलेला नेता असेल, राम सातपुत्यांसारखा ओरिजिनल संघ आणि एबीव्हीपीतून आलेला नेता असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयनराजे असतील, आत्ता नुकताच आपल्याला आलेला अनुभव आणि नवीन उमेदवार म्हणजे महाडिक असतील. तर असे अनेक ठिकाणी दिसत आहेत की ते नवीन नेतृत्व करतात. मुंबईच्या बाजूला गेलं तर आशिष शेलारांचं नेतृत्व हे सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक होत आहे असं हळूहळू जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात गेलं तर गिरीश महाजन मंत्री म्हणूनही चांगलं काम केलं, संकटमोचक म्हणूनही काम केलं. पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे भागामध्ये चंद्रकांत दादा चांगलं काम करतायत. एकंदरीत हे सगळं बघता देवेंद्र फडणवीस यांची पकड जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रावर हळूहळू ते घट्ट करतायत हे तर नक्कीच आपण म्हणू शकू. भारतीय जनता पक्षाचे सोडून जे देखील विविध नेते आहेत ते देखील खाजगीत बोलताना हे मान्य करतात की देवेंद्र फडणवीसांना आता पूर्ण महाराष्ट्राची पकड आलेली आहे. काही लोक खाजगीत हे म्हणतात की जरी त्यांच्यावर जातीवरून टीका होत असली तरी आज देवेंद्र फडणवीसांना मायनस करणं शक्य नाही. मग ते केवळ भाजपला नाही, बाकीच्या नेत्या आणि साठी आणि बाकीच्या पक्षांसाठी देखील तेच आहे. महाराष्ट्रात राजकारण करायचं असेल तर तुम्ही सहकार क्षेत्रातलेच पाहिजे. तुमच्या नावावर कुठला तरी साखर कारखाना पाहिजे, सूतगिरणी पाहिजे, हे जे पूर्वीचा जो फॉर्म्युला होता तो मोडून नागपूरसारख्या शहरातून व्हाईट कॉलर घरातून येऊनही ते हळूहळू ग्रामीण भागापर्यंत पोचत आहेत. आज महेश लांडग्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेली एक बैलगाडा शर्यत असेल, ते विदर्भातल्या कुठल्या तरी छोट्याशा गावातला एक कार्यक्रम असेल, सगळीकडे देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता तेवढीच आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की भविष्याच्या दृष्टीने आपला जो मूळ विषय आहे की देवेंद्र हे भविष्यातले नरेंद्र होत आहेत का, तर त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. त्या वाटेमध्ये अडथळे खूप आहेत, काटे पण येणार आहेत, पण खऱ्या अर्थाने आत्ता मी असं म्हणेन त्यांची सेमीफायनल ही 14 महानगरपालिका, झेडपी आणि नगरपालिका यांच्यातच दिसेल आणि त्यानंतरच कळेल की भाजपत आलेली लोक जी आहेत ती टिकतील का नाही. जाता जाता एवढंच सांगेन की 2024ची लोकसभा ही भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यानंतरची कदाचित पहिली अशी लोकसभा असेल जिथे भाजपला 48 लोकसभा उमेदवार द्यायचे आणि 48 लोकसभा उमेदवार देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी प्रभारी नेमणं, त्या दृष्टीने काम करणं हे देखील चालू केलंय. कारण 2024ला परत एकदा जर मोदी निवडून आले केंद्रामध्ये तर कदाचित 2024 ऑक्टोबरमधली विधानसभा ही थोडीशी सोपी जाऊ शकते. हे भाजपचं यामागची रणनीती असू शकते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला याच्याबद्दल तुमचं मत लिहा, कॉमेंट्स लिहा, लाईक करा, आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.